300 महिला कॅडर आम्ही करण्याचा निर्धार या अधिवेशनामध्ये केलेला आहे। देशातल्या 300 महिला ज्या सुशिक्षित आहेत आणि ज्यांच्यामध्ये व्यक्तिमत्वाचा विकास आणि नेतृत्वाचा विकास जर झाला तर धम्मक्रांतीला फार मोठं बळ येऊ शकते। त्या जोडीला 200 युवक कॅडर्स आम्ही तयार करण्याचं हे वर्षभराचं टार्गेट आहे वाटतं। आणि ही संघटना आज आपण बाकी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन जैन हे जे बाकी जे लोक आहे हे लोकांचा टीका टिप्पणी केल्यापेक्षा आपण आपल्या धम्म लोकांपर्यंत सांगावा आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले शिका संघटित आणि संघर्ष करा हा मूल मंत्र घेऊन जर चाललो आपण तर आपण यशस्वी होऊ अशी सम्यक क्रांती चॅनल हे चॅनल सर्व शोषित पीडित आणि वंचित या लोकांचा आवाज बुलंद करण्याचं सर्वात मोठं साधन आहे। सर्वात उत्कृष्टपणे त्यांचा नेतृत्व आहे। ते जे काम करतात हे बाकीच्या चॅनल सारखं काम करत नाही। ते सर्व त्यांचं तन मन आणि धन या सर्व श्रेय लावून प्रामाणिकपणे ते काम करतात। Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. नमो बुद्धाय, जय भीम। सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी मुंबई येथील उल्हासनगर मध्ये आहोत आणि बुद्ध विहार समन्वयक समिती बुद्ध विहारों का 4था राष्ट्रीय अधिवेशन 2 दिवसाचं अधिवेशन या ठिकाणी पार पडलेलं आहे। मुख्य संयोजक मुख्य आयोजक माननीय अशोक सरस्वती बौद्ध आपल्या सोबत आहेत। बौद्ध विहारांचं समन्वयक होणं अतिशय गरजेचं आहे, कारण आपणा सर्वांना माहिती असेल की महाराष्ट्रातले आणि भारतातले जे बौद्ध विहार आहेत त्यांची काय परिस्थिती आहे। ते बौद्ध विहार अक्षरशः भरकटलेले आहेत, अक्षरशः। आणि त्या अनुषंगाने हे समन्वयक समिती अतिशय महत्त्वाची आहे। 4थं अधिवेशन आहे। सर, या अधिवेशनाबद्दल काय सांगा? हे अधिवेशन मैलाचा दगड ठरलेला आहे, कारण 7 वर्षाच्या विदर्भातल्या कामानंतर, नागपूरच्या कामानंतर दुसरा टप्पा आम्ही उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि हे कोकण, आता महाराष्ट्रातल्या ह्या 4ही प्रदेशामध्ये हे अधिवेशन झालेत। आणि महाराष्ट्रामध्ये जे 5 प्रदेश आहेत, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण, या 5ही विभागामध्ये वेगवेगळ्या प्रत्येक जिल्ह्यात हे अभियान पोहोचलेलं आहे। आणि आता यानंतर हे अभियान महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यामध्ये क्रमाक्रमानं पोहोचेल आणि महाराष्ट्रात तालुक्यापर्यंत हे जाईल। या अधिवेशनामध्ये आपण निर्णय घेतलेले आहेत, यानंतर प्रत्येक वर्षी एका जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या पाली भाषा साहित्य संमेलन घेण्याचं ठरवलेलं आहे। तर हे जर संमेलन झालं तर पाली भाषेचा प्रचार होईल, पाली लोकांमध्ये प्रचार होईल आणि पाली भाषेचा लोकांमध्ये प्रचार झाला की लोकांना धम्म कळेल आणि बुद्ध विहारामध्ये त्याचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही। दुसरं असं की आम्ही 1 लाख लोक पाली भाषेच्या परीक्षेला बसवण्याचा संकल्प केलेला आहे आणि ते ठरवून आम्ही काम करतो आहोत। याच्यामध्ये आता जे काही आपण ठरवलेलं आहे ते हर महिन्याला आपण 20 लोकांना सामनेरच्या दीक्षा देऊन 5 दिवसाच्या धम्म प्रशिक्षणासाठी नागपूरला बोलवणार आहोत आणि भदंत धम्मसारथी दर महिन्याला 5 दिवस त्यांना ट्रेनिंग देणार आहेत भिक्षू सामनेर ठेवून। त्यानंतर देहू रोड पुणे ऐतिहासिक धम्मभूमी जे आहे तिथे जे बुद्ध विहार आहे
ते बुद्ध विहार महाराष्ट्रातलं आमचं प्रशिक्षण केंद्र असेल आणि त्या प्रशिक्षण केंद्रामध्ये दर महिन्याला कार्यकर्त्यांचे वेगवेगळ्या विषयावर प्रशिक्षण शिबिर होतील. त्यानंतर 300 महिला कॅडर आम्ही करण्याचा निर्धार या अधिवेशनामध्ये केलेला आहे. देशातल्या 300 महिला ज्या सुशिक्षित आहेत आणि ज्यांच्यामध्ये व्यक्तिमत्वाचा विकास आणि नेतृत्वाचा विकास जर झाला तर धम्मक्रांतीला फार मोठं बळ येऊ शकते. त्या जोडीला 200 युवक कॅडर्स आम्ही तयार करण्याचं हे वर्षभराचं टार्गेट आहे. तर हे टार्गेट ठेवून आम्ही यावर्षी उद्यापासून आम्ही या टार्गेटला पूर्ण करण्यासाठी काम करण्याचं ठरवलेलं आहे. जसं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात 100 लोकांची धम्मसंगीती वेगवेगळ्या संघटनांमध्ये जे काम करत आहे उपासक त्यांना घेऊन आणि बुद्ध संस्कार विधीमध्ये एक समानता येणे, बौद्ध सणांमध्ये सुसूत्रता येणे आणि बोलण्या चालण्यामध्ये ब्राह्मणी शब्द टाळून बौद्ध शब्दावली त्याच्यासाठी तयार करणे, ह्या 3 विषयावरती दर महिन्याला एक धम्मसंगीती प्रत्येक जिल्ह्यात अशी साखळी पद्धतीनं करण्याचं ठरवलेलं आहे. पुढच्या वर्षी हेच राष्ट्रीय अधिवेशन 5वं आता भोपाळला होणार आहे, 6वं गोव्याला होणार आहे, 7वं छत्तीसगडला होणार आहे, 8वं तेलंगणाला होणार आहे, 9वं गुजरातला होणार आहे, 5वं हे असं एक असं वर्ष वेगळे वर्ष ठेवून एक साखळी पद्धतीनं दर वर्षाला ही अधिवेशनं होतील आणि त्या प्रदेशाला आपण तयार करण्याचा प्रयत्न करू. आणि याप्रमाणे भारतभर एक बुद्ध विहाराचा कोऑर्डिनेशनसाठी आपण यशस्वी होण्याचा प्रयत्न करतो आहोत. सगळ्या भिक्षूंनी, बौद्धाचार्यांनी, उपासकांनी, साहित्यिकांनी, बौद्ध विहारांच्या पदाधिकाऱ्यांनी यासाठी सहकार्य करावं असे मी त्यांना आपल्या माध्यमातून विनंती करतो. पाली भाषेला अतिशय महत्वाचं स्थान आपण दिलेलं आहे, पाली भाषेला प्राधान्य दिलेलं आहे. तर आपण बघितलं की मुंबई विद्यापीठामध्ये पाली भाषेच्या बाबतीत त्या ठिकाणी एक भंते जे आहेत, भंते विमासा, हे सुद्धा आंदोलन करत आहेत आणि त्या ठिकाणी पाली भाषेचं स्वतंत्र केंद्र व्हावं, विभाग व्हावा आणि मोठी बिल्डिंग व्हावी असं त्यांची मागणी आहे आणि गेले 6 महिने त्यांचं हे कार्य सुरू आहे. तर या बाबतीत आपली काय प्रतिक्रिया आहे? या भंत्यांना सपोर्ट कशा प्रकारे करायला पाहिजे? प्लॅनिंग, प्रिपरेशन अँड देन ॲक्शन. कुठलंही आंदोलन उटपटांग नसलं पाहिजे. उटपटांग आंदोलनानं आमचं मनोबल कमी होते. मुद्दा कोणताही असो, चांगला असो, चुकीचा असो, काही असो, पण पहिल्यांदा आंदोलनाच्या आधी जनजागरण करायचं असते. तुम्ही आंदोलनाला बसले, एकटेच बसले, एकटे बसल्यानं भाजला पापड तरी फोडू शकता का? याच्यामुळं तुमचं आंदोलन तर यशस्वी होणार नाहीच, पण समाजाच्या बद्दलची एक वार्ता, चुकीची वार्ता बाहेर जाईल की यांच्याकडून भाजला पापड फुटत नाही आणि हे यांच्या भिक्षूला पण दाद देत नाही, तो एकटाच माणूस बसलेला आहे, हा समाज झोपलेला आहे, अशा प्रकारचा चुकीचा मेसेज पण जाऊ शकते. भंतेंनी काय करायला पाहिजे होतं? पहिल्यांदा तुमच्या माझ्यासारख्या अशा 100-200 लोकांना एकत्र करून पहिल्यांदा ती सुरुवात करायला पाहिजे होती आणि त्याच्यानंतर पाऊल उचलायला पाहिजे होतं. आता काही बिघडलेलं नाही. 2 पावलं मागं होता आलं पाहिजे. 2 पावलं मागं होऊन 10 पावलं पुढे टाकता आले पाहिजे. त्यांनी ते आंदोलन मागं घ्यावं आणि पुन्हा दमानं जनजागृती करून पुन्हा दमानं त्या आंदोलनाला सुरुवात केली पाहिजे असं माझं मत आहे. त्यांचा मुद्दा वाईट नाही आहे, त्यांचा मुद्दा चांगला आहे, पद्धती चुकीची. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार आपले. तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज हे समन्वय समिती याचं काम करत आहे, हे अतिशय मोलाचं आहे. म्हणून हे काम
एका संघटनेने नाही करणं, याला संघटना भारतीय बौद्ध महासभा असो, त्रिलोक महासंघ असो, ऑल इंडिया भिक्खू संघ असो की समता सैनिक दल असो, सर्व संघटनेने एकजुटीने एक विचाराने काम जर केलं तर हे काम यशस्वी होईल. वेगवेगळ्या संघटनेने जर काम केलं तर ही संघटना पूर्ण यशस्वी होऊ शकणार नाही असं मला वाटतं. आणि ही संघटना आज आपण बाकी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन हे जे बाकी जे लोक आहे, हे लोकांचा टीका टिप्पणी केल्यापेक्षा आपण आपल्या धम्म लोकांपर्यंत सांगावा. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले शिका, संघटित आणि संघर्ष करा हा मूल मंत्र घेऊन जर चाललो आपण तर आपण यशस्वी होऊ अशी मला खात्री वाटते. धन्यवाद, खूप खूप आभार. प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे अभियान चालवण्यासाठी दादा जरा धराव. तयार झालेले आहेत. हे आमचे मित्र राऊत जे आहेत, मुंबईला राहतात. थोडक्यात त्यांचा परिचय घेऊया आणि सम्यक क्रांती चॅनल बद्दल त्यांना काय वाटतं ही त्यांची प्रतिक्रिया घेऊया. हॅलो, सम्यक क्रांती चॅनल हे चॅनल सर्व शोषित, पीडित आणि वंचित या लोकांचा आवाज बुलंद करण्याचं सर्वात मोठं साधन आहे. सर्वात उत्कृष्टपणे त्यांचा नेतृत्व आहे. ते जे काम करतात हे बाकीच्या चॅनल सारखं काम करत नाही. ते सर्व त्यांचं तन, मन आणि धन या सर्व श्रेय लावून प्रामाणिकपणे ते काम करतात. कधीपासून बघताय चॅनल मॅक्झिमम मला 2 वर्ष झाले. 2 वर्षामध्ये त्यांचे जे चॅनलचे जे मी जेवढ्या बी क्लिप बघितलेल्या आहे त्याच्यात सदैव मला वंचित, पीडित आणि शोषिताचाच आवाज बुलंद करणारी त्यांचे व्यक्तिमत्व दिसले. ते एकदम निस्वार्थपणे जर कुठलं चॅनल जर काम करत असन तर ते सम्यक क्रांती चॅनल आहे. याच्यावरती माझी 100% गॅरंटी आहे की निस्वार्थपणे काम करण्याचा जे अनुभव मला आलेला आहे त्या चॅनलच्या कामाच्या कर्तृत्वाने आलेला आहे. त्याच्याबद्दल सम्यक क्रांतीचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि निलेश सरांचं परत एकदा खूप खूप आभार मानतो की ते शोषित, पीडित आणि वंचित यांच्यासाठी मनापासून काम करतात. त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांच्या चॅनलचे पण खूप खूप आभार. अर्थतज्ञ राहुल गायकवाड यांच्याबद्दल सांगा. अर्थतज्ञ राहुल गायकवाड लंडन एक वंचित बहुजन आघाडीचे सचिव, इंटरनॅशनल सचिव. त्यांचे जे वक्तव्य आहे, त्यांचे जे स्पीच आहे, ते जे शोषित, पीडित, वंचित त्यांच्याबद्दल जे आवाज उचलतात, जे सांगतात फुले शाहू आंबेडकर, जर तुम्हाला खरंच समजून घ्यायचं असेल तर ते राहुल सर यांच्याकडून खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून घेता येईल. आणि मला असं वाटत नाही की आपल्या अख्ख्या महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या भारतामध्ये त्यांच्यासारखं कोणी तुम्हाला मार्गदर्शन, टॅलेंट हे देऊ शकेन याची गॅरंटी मला 2 वर्षामध्ये आलेली आहे. मी 2 वर्षापासून त्यांचे कंटिन्यू चॅनल बघतोय. आज माझी पहिली वेळ आहे की त्यांच्याशी भेट घेण्याची. सम्यक क्रांती चॅनलशी निस्वार्थपणे तुम्हाला मी सांगतोय, मी एक सर्वसाधारण मनुष्य आहे, पण निस्वार्थपणे जर कुठलं काम करणार जर चॅनल असेल तर सम्यक क्रांती. आणि शोषित, पीडितांचा आवाज जर उचलत असेल तर राहुल गायकवाड सर आणि निलेश सर.
खूप खूप आभार, धन्यवाद. थँक्यू थँक्यू. खूप आभार, खूप चांगलं वाटलं. आमचे असे सबस्क्रायबर किंवा आमचे सबस्क्रायबर नाही आहेत, हे आमचे धम्मबंधू आहेत, आमचे आशेक आहे, जे सोनं आहे आमचे ते हे आहे. त्यामुळे मी खूप खूप आभार मानतो, खूप खूप आभार मानतो. धन्यवाद, थँक्यू. धम्माय नमो संगाय भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बबुद्धानुभावेन सदा सोति भवन्तु ते. भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बधम्मानुभावेन सदा सोति भवन्तु ते. भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बसङ्गानु